हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. स्टडी चांगला चालू आहे ना? डेली 4 hours यू हॅव टू स्टडी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, 12th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 9वी, 10वी, 11वी, 12वी. सर्वांनी फिजिक्स ऑब्जेक्टिव्ह फार महत्वाचं आहे. थोडं थोडं कलेक्ट करत राहा, बरोबर की नाही? ते CET, NET याला सगळे प्रश्न आहेत. थोडे थोडे स्टडी करत राहायचं. आपल्याला अप्पा बळवंत चौकात पुण्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतात. त्याच्यात सगळे असे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, मच मोर दॅन 1 लाख पण रिपीट झालेले आहेत. परंतु रिपीट नको आपल्याला. त्याच्यातून मी काही काही थोडेसे जे क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत 10वी 12वीला, त्याच्यातले चॉईस काढतो आणि तुम्हाला देतो. आज आपण मागे आपण पाहिले डायमेन्शनल फॉर्म्युले वगैरे सगळे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, पण परत आता वेगळे कसे आहेत आणि हाऊ टू सॉल्व द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हाऊ टू राईट द डायमेन्शनल फॉर्म्युला. समजा आता आपल्याला डायमेन्शन घ्यायचे कशाचं? फोर्सचं. तर फोर्सचं सूत्र आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए, मास इंटू ॲक्सेलरेशन. परत ॲक्सेलरेशनचं काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे टीचा -2 होईल, बरोबर की नाही? एलचा 2, मीटरचा एलचा 1 आणि एमचा 1 म्हणजे मास. फंडामेंटल आयडेंटिटीज कोणत्या आहेत? मूलभूत राशी कोणत्या आहेत? मास, लेंथ आणि टाइम. टाइमचं सेकंद, मासचं ग्रॅम किंवा किलोग्रॅम, ग्रॅम किलोग्रॅम आणि टाइम याचं लेंथचं मीटर, बरोबर. आता या ठिकाणी डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ फोर्स इज कित्येक वेळा आलेलं आहे? M L T⁻². ट्रू ऑर फॉल्स? काय येईल सांगता? हे ट्रू आहे. कसं आहे? ट्रू. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचं काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट कशामध्ये येतं? डिस्टन्स म्हणजे मीटर अपॉन सेकंद किंवा टी, टाइम. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल? डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी इज M0 आहे, M⁻�0, L⁻⁴ आणि T⁻⁻⁴. हे बरोबर आहे. ट्रू ऑर फॉल्स दिलंय, हे ट्रू आहे, बरोबर. आता डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन माहिती आहे तुम्हाला? मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर लेंथ, सेकंद स्क्वेअर म्हणजे T⁻². एमचा नाही आहे, नाही लिहिला तरी चालतंय. डायमेन्शनल फॉर्म्युला ॲक्सेलरेशन इज L⁻². हे सुद्धा काय आहे? ट्रू आहे. फॉर्म्युल्यावरून मागे दिलेलं आहे तुम्हाला, लिंकवर जा आणि परत तुम्ही शोधा. भरपूर दिलेले आहे डायमेन्शनल फॉर्म्युला, बरोबर की नाही? आता SI युनिट पण दिलंय, एकक, प्रत्येकाचं एकक. आपल्याला मासचं एकक, वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम, नाही का? लेंथचं काय होईल? मीटर, डिस्टन्सचं. टाइमचं आपल्याला माहिती, सेकंद. म्हणजे SI युनिट ऑफ साऊंड. हे बघा, साऊंड म्हणजे ध्वनी. साऊंड इंटेन्सिटी इज, मग SI युनिट काय होईल? साऊंड ध्वनीचं इंटेन्सिटी इज वॅट पर मीटर होईल, मीटर स्क्वेअर होईल की डेसिबल होईल? याच्यात उत्तर आहे वॅट पर मीटर स्क्वेअर, बरोबर. 4 मार्क झाले तुमचे. द रेजिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट टू ए चार्ज इन इट्स स्टेट ऑफ मोशन is known as friction or inertia. याच्यात तुम्हाला डेफिनेशन पण आली, याच्यात फिल इन द ब्लँक्स पण आली, ऑब्जेक्टिव्ह पण आलं. याच्यातच 4 प्रश्न आले तुम्हाला, 4. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? द रेजिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट, जे ऑब्जेक्ट असेल ते, टू ए चार्ज इन इट्स स्टेट ऑफ मोशन, गती, इज नोन एज
इनर्शिया उत्तर काय आहे? इनर्शिया, जडत्व. फ्रिक्शन या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. घर्षण, फ्रिक्शन म्हणजे घर्षण. घर्षणचं पण तुम्हाला माहिती आहे. कार जर ब्रेक दाबला तर घर्षण, आणि घर्षण फ्रिक्शन वाढलं तर वेलॉसिटी काय होईल? रिडक्शन, रिड्यूस. फ्रिक्शन, इफ द फ्रिक्शन इज मोर, the velocity of the four wheeler will be decreases, goes on decreases. कळलं की नाही? What is the definition of inertia? It has given. Okay. आता dash dash electromagnetic wave has the longest wavelength. बघा, वेव्हचं आलेलं आहे, तुम्हाला काल सांगितलेलं आहे. त्याच्यावर ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंजिट्यूड दोनच प्रकार आहे, त्याच्यातले ते सब प्रकार आहेत. बरोबर की नाही? साऊंड वेव्ज आहे, नंतर इलेक्ट्रिक वेव्ज आहेत. हे तर मग याचं उत्तर काय? डॅश डॅश इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह लॉंगेस्ट वेव्हलेंथ काय होईल? एक्स रे होईल का रेडिओ वेव्ह होईल? याचं उत्तर आहे रेडिओ वेव्ह. काय? रेडिओ, RADIO, RADIO वेव्ह, रेडिओ वेव्ह. हे उत्तर झालं, गाळलेली जागा. रेडिओ वेव्ह इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हॅज द लॉंगेस्ट वेव्हलेंथ. याला रेडिओ वेव्हचा काय आहे? लॉंगेस्ट वेव्हलेंथ आहे, सर्वात जास्त. आणि आता शेवटचा प्रश्न आहे, लास्ट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लिहितात, कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं काय? Mg, मॅग्नेशियम. तर त्याचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहित असेल तर लगेच करा, ट्रू ऑर फॉल्स. ॲटॉमिक नंबर किती? 12 ना, बरोबर. पण तुम्हाला HW दिलाय, ट्रू ऑर फॉल्स. तर उत्तर निम्मा मी सांगेल, परंतु 282 282 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे की नाही, हा तुम्हाला HW होमवर्क, HW तुम्ही सोडवा. कळलं की नाही? ओके, थँक्यू, हॅव अ गुड डे.